पंढरपुर में फिर से बाढ़ का खतरा। भारी बारिश के चलते सीना नदी में पानी का जबरदस्त बहाव। भोगवती, खासपुरी और कोलेगांव बांध से सीना नदी में पानी छोड़ा गया। 75,000 क्यूसेक डिस्चार्ज के साथ सीना नदी में पानी छोड़ा गया। मधु क्षेत्र में कल रात हुई भारी बारिश। एनसीपी विधायक अभिजीत पाटिल ने की अपील, बारिश थमने तक लोग विस्थापित शिविरों में ही रहे, सुरक्षा हमारी प्राथमिकता है। बघितलं असेल तर प्राथमिक अंदाजानुसार 74,000 हेक्टर वरती माढा तालुक्यामध्ये आज बाधित क्षेत्र आहे। आज आपण बघितलं असेल तर 3700 लोकांना, कुटुंबाला आपल्याला बाहेर काढावं लागलं। 13,000 लोक त्या ठिकाणी आपल्याला बाहेर काढावं लागली आणि आतापर्यंत 750 घरं पडल्याचा पहिला अंदाज त्या ठिकाणी आलाय आणि जवळजवळ 9,200 जनावरं त्या ठिकाणी आपल्याला बाहेर आणावं लागलीत। आता त्यांना रोज 35 ते 40 टन हा त्यांना सुका चारा उपलब्ध करून देण्याचं त्या ठिकाणी नियोजन झालंय। तो आता चारा आपल्याला काही अंशी इथं उपलब्ध झालाय, त्यातला आता 20 टन मिळालाय। आता छत्रपती संभाजीनगरवरनं काही चारा आता तिथून निघालाय। आज बार्शी असेल, आजूबाजूला असेल, जिथं आपल्याला चारा उपलब्ध होईल तर आपल्या माध्यमातून कुठं असेल तर त्या ठिकाणी आमच्याशी संपर्क करा।